स्टार्ट. परिच्छेद 1982 सालापासून मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला योजना अस्तित्वात आली व तिचे भरीव कार्य लोक न्यायालयाच्या स्वरूपात दिसू लागले. मात्र या कल्पनेविषयी सुशिक्षित वकील व पक्षकार, साक्षीदार व आरोपी, कायदा समजणारे व न समजणारे, न्यायाधीश आणि न्यायाची मागणी करण्याचेही भान ज्यांना नाही, अशा तळागाळाच्या व दारिद्र्य रेषेखालच्या दलित, आदिवासी व मागास लोकांमध्ये, एकूण जनतेच्या सर्व स्तरामध्ये या चळवळीविषयी आणि तिच्या कार्यपद्धतीविषयी असंख्य गैरसमज आहेत. काही उत्साही कार्यकर्ते आशादायक चित्र रंगवून या योजनेची भलावण जास्तच अतिरेकाने करतात, तर काही सदैव दोष काढण्यास सिद्ध असलेले छिद्रान्वेषी, ज्यात दुर्दैवाने पत्रकारांचाही समावेश आहे, उपरोधपूर्ण इतिवृत्त देऊन जे काही थोडेफार कार्य आम्ही या योजनेअंतर्गत चालू केले आहे त्यावर प्रहार करतात व कार्यकर्त्यांचा व ओघानेच गरीब जनतेचा मुखभंग व द्रोह करतात. या दोन्हीमधला मार्ग स्वीकारून दोष दूर करून जास्तीत जास्त मदत या योजनेमुळे गरजू लोकांना कशी देता येईल याचे भान यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांनी व समाजधुरीणांनी ठेवले पाहिजे. प्रश्न असा उद्भवतो की लोकन्यायालय म्हणजे काय? महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकन्यायालय हे सामान्यपणे चालणारे न्यायालय नव्हे. कायदा जाणणारे लोकच लोकन्यायालयात काम करीत नाहीत, तर समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक ज्यांना थोडीफार हौस आणि समज अशा प्रकरणी आहे, या चळवळीत महत्त्वाचा भाग घेऊ शकतात व घेत आहेत. परिच्छेद लोककल्याणाचा आधार, तडजोड किंवा समोपचार आणि लोकांमध्ये चांगल्या विचाराला आवाहन आहे. माणसाच्या मनात चांगले व दुष्ट दोन्ही विचार चालू असतात. मेंदू हे परमेश्वराचे श्रेष्ठ वरदान आहे. या संगणकामुळे तो पशु न राहता विचार करणारा प्राणी आणि म्हणूनच कर्म करून नराचा नारायण होऊ शकणारा साधक होऊ शकतो. सबब या देणगीची उत्तम उपयोग करून नेहमीच्या लाल फितीत अडकून न पडता श्रेष्ठ विचारांना प्राथमिकता देऊन जास्तीत जास्त लोकांचे भले जेथे होऊ शकते ते ठिकाण म्हणजे लोकन्यायालय. ही संस्था न्यायालय तर नाहीच, न्याय पंचायत सुद्धा नाही. हे आहे दुष्टतेवर मिळवलेले विजयाचे मूर्त स्वरूप. नंतर असा प्रश्न येतो की लोकन्यायालय म्हणजे काय? काही अज्ञानी लोक अशी टीका करतात की न्यायसंस्थेच्या उतरंडीमधला हा एक नव्या नावाचा व जुन्याच कामाची अपेक्षा असणारा अर्ध न्यायालयीन संस्थेचा व्यापच तर आहे. खरे म्हणजे ही योजना 4 वर्षे लोटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. या कल्पनेचा उदय याकरिता झाला की दाद मागण्याचे सामर्थ्य निर्धन, अज्ञानी, भोळ्या आणि हक्काची जाणीव नसलेल्या, गल्ली ते दिल्ली खटले लढविण्याइतके आर्थिक सामर्थ्य नसलेल्या सर्व पददलितांना मिळावे. आदिवासींना दान म्हणून नव्हे तर त्यांच्या हक्कांचे श्रेय मिळावे, लाभ मिळावा व सर्व स्वरूपाचे अडथळे दूर व्हावेत. स्टॉप.